नमस्कार मित्रमैत्रिणींनो. फक्त 3 दिवसात सर्दी खोकला बरा करण्यासाठी घरगुती प्लॅन सांगितला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा उपाय मोठे, मुले व वृद्ध सर्वांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिल्या दिवशी सकाळी कोमट पाण्यात हळद आणि मध 1 चमचा घ्यावा. नंतर गरम पाणी प्या आणि वाफ देखील 10 मिनिटे घ्या. दुपार तुळस, आलं, मिरी काढा किंवा सूप घ्यावे. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. आणि हो, रात्री हळद दूध झोपताना पायावर उबदार कपडे आणि चादर घ्यावी. छाती व पाठीवर ओव्याने शेकावे. पहिल्या दिवशीच पाण्याचे प्रमाण वाढवावे, म्हणजेच कोमट पाणी. दुसरा दिवस म्हणजे या दिवशी कफ आणि खोकला जरा कमी झालेला असतो. त्या दिवशी सकाळी 1 चमचा मध, चिमूटभर हळद घ्यावी. वाफ 10 मिनिटे घ्यावी. दुपारी चिकन सूप, टोमॅटो सूप, डाळ सूप, एका कोणत्या तरी प्रकारचं सूप घ्यावं. मिठाच्या पाण्याने गुळणा पुन्हा करा. रात्री मध, आलं रस 1 चमचा घ्यावा. या दिवशी शरीर जास्त उबदार ठेवा. थंड शक्यतो टाळा. तिसरा दिवस सर्दी बरी होत असली तरी काळजी सुरूच ठेवा. सकाळी तुळस किंवा आल्याचा काढा घ्या. वाफ घ्या, नाक बंद असेल तर. दुपारी हलके गरम अन्न, तूप, भात उत्तम आहे. थोडा आराम करा. झोप घ्या. रात्री हळद दूध किंवा मध हळद घ्यावी. पाय मिठाच्या गरम पाण्यात 10 मिनिटे ठेवून मग झोपा. तिसऱ्या दिवसापर्यंत 80 ते 90% आराम जाणवतोच. या 3 दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. फक्त या सर्व गोष्टी करून पहा. संपूर्ण 3 दिवसात काय खावे हे आता पाहूया. गरम पाणी, सूप काढा, दलिया, खिचडी, हळद दूध. फळामध्ये सफरचंद, केळी, संत्रा फक्त कोमट पाण्यानंतर. आणि हो, या काही गोष्टी टाळा. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, फणस, कलिंगड, दही, थंड पाणी हे कधीही घेऊ नका. आणि आता पाहूया की कधी डॉक्टरकडे आपण जावे. ताप 3 दिवसापेक्षा जास्त राहिला तर, श्वास घेण्यात त्रास होत असेल तर, छाती दुखत असेल तर, रक्तासह खोकला येत असेल तर, लहान मूल, वृद्ध व्यक्तीमध्ये लक्षणे वाढत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता. पण या 3 दिवसाचा चार्ट जर तुम्ही बनवून नियमितपणे घेतला तर तुमची सर्दी नक्कीच बरी होईल आणि तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. या काही टिप्स तुम्हाला आवडल्या का हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.